लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी अपडेट आली आहे. तुम्ही अजून अर्ज केला नाहीये? मग ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का? हा प्रश्न लाखो महिलांच्या मनात होता. यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे अदिती तटकरे यांनी. त्यांनी सांगितलंय की सध्या नवीन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. म्हणजे आता नवीन अर्ज करता येणार नाही. पण घाबरू नका. जर तुमचं ई-KYC इनकम्प्लीट असेल तर 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला मोठी संधी आहे. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही एजंट किंवा फसवणुकीपासून सावध रहा. तुम्हाला वाटतं अर्ज पुन्हा सुरू व्हायला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय, मग आता नवीन अर्ज भरता येणार का? ज्यांचे वय आता 21 झाले आहे त्यांना संधी मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अदिती तटकरे यांनी यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्ज प्रक्रिया बंद की सुरू? बहिणींनो, तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल की नवीन नोंदणी सुरू होणार का? तर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावर स्पष्ट भाषेत माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की सध्या लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याचाच अर्थ सध्या नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. ज्या महिलांची नोंदणी राहून गेली आहे किंवा ज्या आता वयोमर्यादेत बसत आहेत त्यांना सध्या तरी नवीन अर्ज करता येणार नाही. 68 लाख महिलांचा लाभ का थांबला? दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यातील जवळपास 68 लाख महिलांचा लाभ तुर्तास बंद करण्यात आला आहे. याची 2 मुख्य कारणं समोर आली आहेत. अपात्रता. अनेक महिला योजनेच्या निकषात बसत नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. ई-KYC प्रलंबित. हजारो महिलांनी अजूनही आपली KYC पूर्ण केलेली नाही. जर तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर घाबरू नका. अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की KYC मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. फसवणुकीपासून सावधान. महत्त्वाचा इशारा. अदिती तटकरे यांनी महिलांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या KYCच्या नावाखाली अनेक ठिकाणी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणालाही तुमचा OTP शेअर करू नका. या कामासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा एजंटची गरज नाही. तुम्ही स्वतः अधिकृत पोर्टलवरून किंवा सरकारी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. अनेक तरुणींचे प्रश्न होते की नोंदणी सुरू असताना आमचे वय 21 पेक्षा कमी होते, पण आता आम्ही पात्र आहोत. तर अशा बहिणींसाठी सध्या तरी सरकारने नवीन विंडो ओपन केलेली नाही. पण भविष्यात जर पोर्टल पुन्हा सुरू झाले तर त्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. तर बहिणींनो, लक्षात ठेवा, नवीन अर्ज सध्या बंद आहेत आणि जुन्या अर्जांच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना व नातेवाईक महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.